आज स्वातंत्र्य दिवस आहे, 2 दिवसानंतर रक्षाबंधन आहे, पण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी आता रक्षाबंधनाचा या ठिकाणी कार्यक्रम करताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. आणि या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत त्या महाराष्ट्रातून आलेल्या आहेत आणि गुजरातमध्ये BSFच्या हेडक्वार्टरमध्ये आपल्या आवडत्या भाऊरायांना त्या राखी बांधतायत आणि अशाच पद्धतीनं आमची रक्षा करा असं आवाहनसुद्धा त्यांना करतायत, आशीर्वादही घेत आहेत. आणि बरेचसे आपले जे जवान आहेत ते महाराष्ट्रातून सुद्धा आलेले आहेत आणि आपण पहिले भगिनींकडे जाणार आहोत, त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ताई, काय भावना आहेत तुमच्या? या ठिकाणी रक्षाबंधन तुम्ही साजरा करतायत, सर्व आपले देशाचे जवान आहेत त्यांना तुम्ही राखी बांधली आहे आणि आमचं अशाच पद्धतीनं रक्षण करा असं आवाहन देखील करताय. हिंदू राष्ट्राच्या रक्षणासाठी, भारत मातेच्या रक्षणासाठी जे सीमेवर अखंड पहारा देत असतात, म्हणून आपण तिथे शांतपणे जीवन जगत असतो. त्या आपल्या भावांसाठी डोंबिवलीतून खूप साऱ्या भगिनींनी स्वतः राख्या बनवून पाठवल्यात आणि खूप शुभाशीर्वाद दिलेत. ते शुभाशीर्वाद मी फक्त त्यांचं प्रतिनिधित्व करून इथे पोचवते, बस एवढंच. नक्कीच ताई, बरेचशा बहिणी आहेत ज्यांचे भाऊ त्यांच्यासोबत नसतात किंवा देशाच्या बाहेर कामाला आहेत, त्यामुळे त्यांच्या देखील भावना घेऊन, त्यांच्या देखील राख्या घेऊन या ठिकाणी महिला भगिनी पोहोचलेल्या आहेत. हो, हे अगदी खरं आहे. माझी स्वतःची एक मैत्रीण, तिचा भाऊ सीमेपार असतो, तिथे राखी पोचू शकत नाही, म्हणून तिने स्वतः दिलेली राखी आहे, स्वतः बनवून दिलेल्या राख्या आहेत. आणि ह्या जवानांना आम्ही आमच्या खूप पॉझिटिव्हिटी देतो. ते आमच्यासाठी एवढं मोठं काम करतायत सीमेवर, त्यासाठी सगळे शुभाशीर्वाद आम्ही यांना देतो. इंगवले साहेब, कुठले आहात तुम्ही? मी सातारचा आहे. सातारचे आहेत. या ठिकाणी कसं वाटतंय हा रक्षाबंधनाचा सोहळा साजरा? खूप आनंद झाला, कारण की बहीण काही येऊ शकत नाही, राखी अजून पोचली नाही, पण तिची राखी पोचायच्या अगोदर एका बहिणीची राखी आमच्या हातावाली. खूप आनंद झाला. नक्कीच रक्षण करायसाठी जोश मिळालाय. हा, जोश मिळाला. आणि अशाच पद्धतीनं देशाचं रक्षण करत राहणार. हो, देशाचं रक्षण करत राहायचं. किती भावनिक आहे हा सगळा सोहळा. लय म्हणजे काय सांगता येत नाही, एवढा आनंद झालाय. कारण कवा रक्षाबंधनवर जायला भेटत नाही, कारण फौजमध्ये आलं की काही सण ही काही सुट्ट्या भेटत नाहीत ना. आज बहिणीच आल्या त्या इकडं, त्या बोलता पण येत नाही, एवढा आनंद झाला. नक्कीच, म्हणजे ती उणीव भासत नाही आता. नाही बस. तर आपण पाहतोय भावनिक क्षण आहे, बोलताही येत नाही, आनंद व्यक्तही करता येत नाही, पण आपण पाहतोय की ओवाळ इथे भाऊराया वेडा बहिणीची वेडी माया असं म्हणतात. आणि प्रत्येक बहीण जी असते तिला एक आस असते आपल्या भावाला भेटायची, आणि देशाच्या जवानांनाच, देशाच्या भावांनाच आता राखी बांधली जाते आणि देशाचं अखंड अशाच पद्धतीने रक्षण करत जा असं आवाहन देखील त्यांना केलं जातोय. एक भावनिक सोहळा गुजरातच्या BSF हेडक्वार्टरमध्ये साजरा होतोय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, गुजरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.